नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज ज्या ठिकाणी मी उभा आहे कमलापूर गावामध्ये आलोय. माझ्याबरोबर उमेश पाटील म्हणून शेतकरी आहेत, युवा शेतकरी आहेत. तर त्यांचा हा पूर्णपणे डाळिंबाचा प्लॉट आहे आणि वरती साधारण 2 वर्षाची झाड आहेत. तिसरं वर्ष चालू आहे. 150 झाडं वरती आहेत आणि पाठीमागं खाली आपले 250 झाड आहेत आणि ते 3 वर्षाचा प्लॉट आहे. तर आजचा जो प्लॉट आहे हा साधारण 2 ते 3 तिसरं वर्ष चालू आहे, बरोबर उमेश पाटील साहेब? आणि ह्याच्यामध्ये साधारण हे पहिलंच पीक आहे आपलं आणि याच्यामध्ये प्रत्येक झाडाला साधारण आपल्याला 100 सेटिंग आहे. आता हे सुद्धा झाड तुम्ही बघू शकता, या झाडाला साधारण 100 सेटिंग आहे. 2022 ची लागवड आहे आणि आज बरोबर ह्या बागेला आपल्या प्लॉटला साधारण 2 वर्ष पूर्ण झाले आणि आता तिसरं वर्ष चालू आहे. प्रत्येक झाडाला आपल्याला 100-125 सेटिंग आहे आणि यांचं ज्यावेळेस बहाराचं नियोजन घेतलं, मे मध्ये छाटणी घेतली आणि साधारण जून मध्ये याचं बहाराचं नियोजन घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे यंदा प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. प्रत्येकाला माहीत असेल तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस होता आणि या पावसामध्ये सुद्धा आपल्याला झाडावरची असणारी फळाची शायनिंग असेल, चकाकी असेल, साईज असेल आणि कुठल्याही किडीला किंवा रोगाला आपला हा प्लॉट पूर्णपणे बळी पडलेला दिसून येत नाही. तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं संरक्षण म्हणून याच्यावरती आपण नेट अंतरली, बरोबर, पांढरी जाळी आपण याच्यावरती अंतरली की जेणेकरून येणाऱ्या पावसापासून आपल्याला ते बागेमधले असणारे जे फळ आहे त्या फळाचं संरक्षण होण्यासाठी त्या गोष्टी केल्या. त्याचबरोबर झाड ज्यावेळेस आपला बहाराचं नियोजन घेतलं त्यावेळेस प्रत्येक झाडाला साधारण 1 ते 1.5 क्रेट आपण शेणखत घातलं. त्याचबरोबर रासायनिक खत असेल, दुय्यम अन्नद्रव्य खतं असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य खतं असेल त्याची सुद्धा मात्रा प्रत्येक झाडाला आपण एकदम समप्रमाणात दिली जेणेकरून त्या झाडाची पोषण द्रव्याची जी क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल. त्याचबरोबर ह्याच्यावरती येणारी सगळ्यात महत्त्वाची कीड आणि रोग म्हटल्यानंतर कुजवा आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा रोग आहे तेल्या आणि कुजवाचं नियंत्रण करण्यासाठी वेळच्या वेळेस आपण 3 ते 4 दिवसाला स्प्रेइंगचं नियोजन असतं, बरोबर. त्याचबरोबर किडीमध्ये जर विचार करायला गेलं तर आपल्याला जास्त प्रमाणात ज्यावेळेस फळ मॅच्युअर होतं त्यावेळेस सुरसा असेल, पतंग असेल ते त्यावेळेस किंवा मॉथ असेल तर ते काय करत असतं, टंक मारत असतं आणि त्याच्यामुळे काय होत असतं ते पूर्णपणे फळ आपलं डॅमेज होत असतं किंवा खराब होत असतं. तर त्याच्यासाठी सुद्धा ते अल्टरनेट 3 ते 4 दिवसाला उमेश पाटील युवा शेतकरी ते स्प्रेइंगचं शेड्यूल त्यांचं असतं आणि जवळपास आजपासून मला वाटतं एक 15-20 दिवसामध्ये आपलं कटिंग होईल, बरोबर का. आणि साधारण आपल्याला खर्च किती आला आतापर्यंत? 3-3.5 लाख रुपये आला. दोन्ही प्लॉटला धरून 3-3.5 लाख रुपये खर्च आला. आणि साधारण तुम्हाला दर काय अपेक्षित आहे? 150 रुपये मिळावा असं अपेक्षित. म्हणजे आता हे साधारण 500 झाडामधून नाही म्हटलं तरी 150 रुपयाने जरी धरला तर साधारण किती टन उत्पादन? 10 टन निघेल दोन्ही प्लॉटमध्ये. दोन्ही प्लॉटमधून 10 टन जरी म्हटलं 150 रुपयाने धरलं तरी 15 लाखाचा आपला प्लॉट म्हणजे जागेवर गेम आहे. आणि साधारण 3 लाख, 3 अजून एक 50,000 धरून चालू म्हणजे साधारण 500 झाडामध्ये 3.5 लाख रुपये खर्च धरला आणि 10 टन उत्पादन निघला आणि 150 रुपये दर आपण अपेक्षित धरला तर 15 लाखापर्यंत आपल्याला ह्या 500 झाडामधून उत्पादन निघणार आहे. तर युवा शेतकरी आहेत, धडपडी आहेत, खूप कष्टाळू आहेत. आता सुद्धा ते प्लॉटवरती आपले मक्या पिकाला पाणी देण्याचं काम त्यांचं चालू होतं. तर असे कष्टाळू शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना व्यासपीठ देण्याचं काम आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत असतं. तर सर्व शेतकरी बांधवांना हा आपला व्हिडिओ किंवा हे शेतकऱ्याचा प्लॉट कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे. धन्यवाद.